नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन. तर या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत याचं सिनॉप्सिस थोडक्यात पाहूया. त्यानंतर आपण या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये TCSने विचारलेले प्रश्न, IBPSने विचारलेले प्रश्न तसेच स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. सुरुवात करूया चॅप्टरला. तर वर्गीकरण म्हणजे काय, तर या ठिकाणी विसंगत पद ओळखणे असा एक प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे, तर त्यावर विचारलेला जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये 4 घटक दिलेले असतात. त्या 4पैकी 3 घटकांचे काही गुणधर्म सारखे असतात, त्याच्यामध्ये साम्य असतं आणि एक घटक जो असतो तो कसा असतो, वेगळा असतो. ठीक आहे, तर तो घटक आपल्याला शोधायचा आहे, विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. तर वर्गीकरणाचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे शब्दांचं वर्गीकरण, यानंतर संख्यांचं वर्गीकरण आणि अक्षरांचं वर्गीकरण. तर शब्दांचं वर्गीकरण यामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज याचा यूज होणार आहे. यानंतर संख्यांचं वर्गीकरण, मित्रांनो आपण याआधी नंबर सिरीज हा चॅप्टर पाहिलेला आहे. त्या चॅप्टरमध्ये ज्या आपण कॉन्सेप्ट यूज केल्या होत्या त्याच कॉन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये देखील यूज करायचे आहेत. यानंतर अक्षरांचं वर्गीकरण, तर आपण याआधी वर्णमाला हा चॅप्टर पाहिलेला आहे. ठीक आहे, A पासून Z पर्यंत जे लेटर्स आपण लिहिले, त्यानंतर त्यांना नंबरिंग दिली आणि त्याच्याद्वारे आपण काय केलं होतं, एक नंबर सिरीज परत एकदा तयार केली होती आणि त्याद्वारे ते आपण सोडवलं होतं. तर या ठिकाणी जेव्हा आपण एक विसंगत पद शोधणार आहोत तेव्हा संख्यांचं विसंगत पद शोधत असताना नंबर सिरीज या टॉपिकचा आपल्याला यूज होणार आहे. त्याच कॉन्सेप्ट या ठिकाणी, त्याच ट्रिक या ठिकाणी यूज करायच्यात. आणि अक्षरांचं वर्गीकरण याच्यामध्ये काय आहे, तर आपल्याला वेगळं अक्षर कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. यानंतर पहा, तर वर्गीकरणामध्ये आपण 3 प्रकार पाहिले होते. पहिला प्रकार आहे शब्दाचे वर्गीकरण. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अवांतर वाचन आणि सामान्य ज्ञान वाढवल्याने हा प्रकार आपल्याला सुटतो. ठीक आहे, तर अवांतर वाचन म्हणजे आपल्याला जनरल नॉलेज हा टॉपिक आहे तो आपण अभ्यासतो आहे, तर जनरल नॉलेजच्या आधारावर आपण शब्दांचं वर्गीकरण हे सोडवू शकतो. यानंतर आहे संख्यांचं वर्गीकरण. तर या ठिकाणी संख्यांचं वर्गीकरण करत असताना संख्या मालिका आपण चॅप्टर पाहिलेला आहे. ठीक आहे, त्या प्रकारामध्ये आपल्याला वर्ग, घन, संख्यामधील फरक, जे काही आता समजा फॉर्म्युले असतात, घन अधिक यन किंवा वर्ग अधिक यन, एखाद्या संख्येचा घन वजा यन करायचं, म्हणजे आपण या आधीच्या टॉपिकमध्ये संख्या वर्गीकरणामध्ये जे काही पाहिलेलं आहे, ठीक आहे, तेच आपल्याला या ठिकाणी देखील यूज करायचं आहे. यानंतर अक्षरांचं वर्गीकरण. तर अक्षरांचं वर्गीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता सांगितल्याप्रमाणे वर्णमालेचं यूज करायचं आहे. आता आपण एक एक करून आता महत्त्वाचे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स पाहू. त्यानंतर TCSने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले एक्झाम्पल्स पाहू, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला समजणार आहे की कशा प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात. त्यानंतर IBPSने या आधीच्या वर्षी विचारलेले एक्झाम्पल्स पाहूया. सुरुवात करूया आता प्रश्न सोडवायला. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे 125, 81, 36 आणि 64. या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या असतात आणि 4 संख्यापैकी एक वेगळा घटक आपल्याला शोधायचा असतो. पहा, संख्या पाहिल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की कोणता घटक वेगळा आहे. त्यासाठी आपल्याला बेसिक काय आहे, तर 30पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. घन कमीत कमी 10पर्यंतचे पाठ असणं आवश्यक आहे. 30पर्यंतचे पाढे देखील पाठ करायचे आहेत. हे तुम्हाला मी एक्झामच्या आधी सांगितलं होतं, कारण की आपल्याला एक्झाममध्ये कॅल्क्युलेशन करायला किंवा एखादा प्रश्न गेस करण्यासाठी जास्त वेळ नसतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, 30पर्यंतचे पाढे पाठ करायचे आहेत. त्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे काय, तर 1 ते 100पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत, मी सांगितलं होतं 74 आहेत. एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. या सर्व बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या सर्व इन्फॉर्मेशनचा आपण ज्या ठिकाणी यूज असेल त्या ठिकाणी यूज करणार आहोत. तर पहा, पहिलं या ठिकाणी एक्झाम्पल पाहिल्यानंतर 125, 81, 36 आणि 64. तर या ठिकाणी 125 काय आहे, तर या ठिकाणी 5चा घन आहे. ठीक आहे, 5चा घन आहे. 81 काय आहे, 81 काय आहे, तर या ठिकाणी 9चा वर्ग आहे. 36 काय आहे, 36 6चा वर्ग आहे. 64 काय आहे, तर 64 8चा वर्ग आहे. ठीक आहे, पहा सर्व या ठिकाणी 9चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग या वर्गसंख्या आहेत आणि 125 काय आहे, घनसंख्या आहे. त्यामुळं आपला आन्सर काय येणार आहे, ऑप्शन ए येणार आहे. 125 या ठिकाणी आन्सर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. अगदी बेसिक लेवलपासून आपण ॲडव्हान्स लेवलपर्यंतचे एक्झाम्पल्स या ठिकाणी घेणार आहोत. दुसरा प्रश्न आहे 8, 64, 216, 81. या ठिकाणी 8 काय असणार आहे, तर 8 काय आहे, या ठिकाणी 2चा घन आहे. ठीक आहे, 64 काय आहे, या ठिकाणी 4चा घन आहे. 4चा घन आहे. यानंतर 216 कोणत्या संख्येचा घन आहे, आपल्याला घनपाठ असले पाहिजे, तर 6चा घन आहे. 81 काय आहे, 81 मात्र या ठिकाणी 9चा वर्ग आहे. 81 काय आहे, 9चा वर्ग आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन डी येणार आहे 81. या सर्व बाकीच्या घनसंख्या आहेत आणि 81 काय आहे, वर्गसंख्या आहे. त्याच्यामुळे बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात केलेली आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. चला प्रश्न तिसरा पाहूया. 29, 37, 41 आणि 63. या ठिकाणी 3 संख्यामध्ये कोणती कॉमन गोष्ट दिसते का आणि एक संख्या वेगळी कशी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, पहिली संख्या आहे 29. 29 कशी संख्या आहे, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 29 ही मूळ संख्या आहे. 29 ही मूळ संख्या आहे. यानंतर 34 देखील मूळ संख्या आहे. 41 देखील मूळ संख्या आहे. परंतु 63 ही संख्या मूळ आहे का, तर नाही.
त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी येणार आहे 63 या ठिकाणी. ठीक आहे, तर मूळ संख्या आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 100पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, 1 हा जो नंबर आहे तो संयुक्तही नाही आणि मूळही नाही. आणि 74 काय आहेत, 74 संख्या 1 ते 100पर्यंत संयुक्त संख्या म्हणून ओळखल्या जातात. तर 1 ते 100पर्यंतच्या कमीत कमी आपल्याला मूळ संख्या माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न चौथा, 27 32 31 36 23 27 33 38. तर या ठिकाणी 2-2 संख्यांचा गट करून आपल्याला दिलेला आहे. तर असा कोणता एक गट आहे जो विसंगत असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, 27 32 या ठिकाणी आपल्याला दिले, आपण या ठिकाणी याचा फरक काढू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी 27 आणि 32मध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. 31 आणि 36मध्ये कितीचा फरक आहे, या ठिकाणी 5चा फरक आहे. 23 आणि 27मध्ये 4चा फरक आहे. 33 आणि 38मध्ये परत एकदा 5चा फरक आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 23 आणि 27 येणार आहे. TCSने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला इतका सोपा प्रश्न आहे. तर आता आपण एक एक करून TCSचे प्रश्न पाहणार आहोत. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा, 25 36 100 121 144 169 9 आणि 64. तर या ठिकाणी पहा, 25 36 25 काय आहे, या ठिकाणी 5चा वर्ग आहे. 36 6चा वर्ग आहे. ठीक आहे, 100 काय आहे, 100 आहे 10चा वर्ग. 121 काय आहे, 11चा वर्ग. यानंतर 144 144 12चा वर्ग आहे. आणि 169 काय आहे, 13चा वर्ग आहे. ठीक आहे, या ठिकाणी 9 म्हणजे काय, 3चा वर्ग आहे. 3चा वर्ग आहे. आणि या ठिकाणी 64 काय आहे, 4चा घन आहे किंवा 8चा वर्ग देखील आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, 4चा घन किंवा 8चा वर्ग आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, पहिल्या पदांमध्ये 5चा वर्ग 6चा वर्ग सलग येणाऱ्या संख्यांचा वर्ग आहे. दुसऱ्या या ठिकाणी घटकामध्ये 10चा वर्ग 11चा वर्ग सलग येणाऱ्या संख्या आहेत त्यांचा वर्ग आहे. तिसऱ्या या ठिकाणी पहा, 12चा वर्ग 13चा वर्ग म्हणजे सलग येणाऱ्या संख्या आहेत त्यांचा वर्ग आहे. परंतु या ठिकाणी 3चा वर्ग दिला आणि त्यानंतर 8चा वर्ग दिला म्हणजे सलग येणाऱ्या संख्या आहेत का, 3 आणि 4 पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी 3चा वर्ग आणि 4चा वर्ग 16, 64च्या जागी आपल्याला 16 असायला पाहिजे होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे विसंगत पद कोणतं असणार आहे, तर ऑप्शन डी 9 64 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 6वा, 72 45 81 28. तर या ठिकाणी संख्या पाहिल्यानंतर आपण पाहायचं आहे मूळ संख्या आहेत का, संयुक्त संख्या आहेत का. तर पहा, 72 45 81 आणि 28 याच्यामध्ये कोणतीही मूळ संख्या नाही. तर एखाद्या संख्येची कसोटी यूज करून आपण या ठिकाणी आन्सर काढू शकतो का, तुम्ही स्वतः आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, 72 45 81 आणि 28. तर या ठिकाणी 72, तुम्हाला लॉजिक सांगतो. या ठिकाणी 72 म्हणजे काय आहे, 7 अधिक 2 बरोबर 9. ठीक आहे, याला 3ने भाग जातो. 45 म्हणजे 4 अधिक 5 या ठिकाणी 9, 3ने भाग जातो. यानंतर 81 म्हणजे 8 अधिक 1 बरोबर 9 या ठिकाणी 3ने भाग जातो. 3ची कसोटी काय आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आणि त्या ठिकाणी पाहायचं की 3ने भाग जातो की नाही. ठीक आहे, या ठिकाणी 28 जे आहे ते आहे 2 अधिक 8 बरोबर 10 होतं. ठीक आहे, तर या ठिकाणी 28ला 3ने भाग जात नाही. लॉजिक नंबर 1 आहे, 28ला 3ने भाग जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉजिक दुसरं हे पण आपण यूज करू शकतो की या ठिकाणी पहा, अंकांची बेरीज किती येते, या ठिकाणी 9 येत होती आणि चौथ्या पर्यायामध्ये 28मध्ये अंकांची बेरीज किती येते, तर 10 येते. म्हणजे आपलं वेगळं पद कोणतं असणार आहे, तर ऑप्शन डी असणार आहे आपलं वेगळं पद. अशा प्रकारे दोन्ही लॉजिकने आपण हा प्रश्न सोडू शकतो. पहिलं म्हणजे या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या संख्येतील अंकांची बेरीज या ठिकाणी 9 येते. ठीक आहे, आणि दुसऱ्या या ठिकाणी डी जो ऑप्शन आहे या ठिकाणी अंकांची बेरीज किती येते, तर 10 येते. अशा प्रकारे आपण दोन्ही लॉजिकनी याचा आन्सर काढू शकतो. पहा, प्रश्न 7वा, 15 17 6 आणि 12. TCSने या आधीच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला कुठलं लॉजिक भेटते का, समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या किंवा संयुक्त संख्या या आपण पहिल्यांदा चेक करायच्या. हे मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं. पहा, याच्यामध्ये कोणती मूळ संख्या आहे का, 15 17 6 12. तर या ठिकाणी पहा, 17 ही एक मूळ संख्या आहे. 17 मूळ संख्या आहे, बाकी कोणतीही संख्या मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे आपलं आन्सर काय येणार आहे, ऑप्शन बी 17 येणार आहे. अशा प्रकारे मूळ संख्याचं लॉजिकवर TCSने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. इथून पुढं ज्या काही एक्झाम्स TCS किंवा IBPS घेणार आहे अशाच प्रकारचे सोपे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. परंतु एक्झामच्या आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला लॉजिक कसं यूज करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे सोडवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, 532 734 853 आणि 751. तर पहा, या ठिकाणी 3 अंकी मोठ्या संख्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला कोणतं लॉजिक सापडतं का ते पाहायचं आहे. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी काय आहे, 532 आहे. तर ठीक आहे, पहिली संख्या आहे 5 बरोबर या ठिकाणी आपण करू शकतो 3 अधिक 2.
ठीक आहे. यानंतर 734, तर या ठिकाणी पहिली संख्या आहे 7. 7 बरोबर या ठिकाणी 4 अधिक 3 आपण करू शकतो. ठीक आहे. यानंतर काय आहे 853. 8 बरोबर काय आहे तर 5 अधिक 3 या ठिकाणी आपण करू शकतो. यानंतर या ठिकाणी 751 ऑप्शन डी आहे. 7 बरोबर या ठिकाणी 5 अधिक 1 हे होतं का तर हे होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी असणार आहे. या ठिकाणी लॉजिक काय यूज केले पहा. TCSने यादीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. इथून पुढे देखील विचारला जाऊ शकतो. तर पहिले या ठिकाणी जो अंक आहे 5 आहे. ठीक आहे. ऑप्शन ए पहा 532. याच्यामध्ये पहिला अंक आहे 5. 5 म्हणजेच काय आहे पुढच्या 2 अंकांची बेरीज आहे. यानंतर 7. 7 म्हणजे काय 3 अधिक 4. 8 म्हणजे काय 5 अधिक 3. तर पहिला अंक म्हणजेच पुढील 2 अंकांची बेरीज हे लॉजिक या ठिकाणी एक्झाममध्ये आपण यूज करायचे. ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. चला प्रश्न 9. 2, 3, 20, 21, 9, 10, 24 आणि 25. या ठिकाणी लॉजिक काय यूज केलेलं आहे तर पहा 2, 3, 20, 21, 9, 10, 24, 25. तर हे सर्व नंबर्स कसे आहेत एकानंतर एक येणारे नंबर आहेत. ठीक आहे. ही गोष्ट चारही जोड्यामध्ये कॉमन झाली. आपल्याला एक गोष्ट वेगळी शोधायची आहे की एक जोडी अशी कोणती वेगळी असणार आहे. तर पहा जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी 2 आणि 3 या काय आहेत तर या मूळ संख्या आहेत. एकानंतर येणाऱ्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. चारही या ठिकाणी जोड्या ज्या आहेत त्या अशा संख्या घेतलेल्या आहेत की त्या एकानंतर एक येतात. परंतु पहिली जी जोडी आहे ऑप्शन ए ती मूळ संख्यांची जोडी आहे. त्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन ए असणार आहे 2 आणि 3. प्रश्न 10. या ठिकाणी 234 त्यासमोर दिलेला आहे 24, 563 90, 825 80 आणि 633च्या समोर दिलेला आहे 58. TCSने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो की 234 या संख्येमध्ये कोणता बदल केल्यानंतर 24 येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. किंवा 563 याच्यामध्ये आपण कोणता बदल करावा म्हणजे 90 येईल. 825 नंतर कशाप्रकारे 80 आला असणार आहे हा आपल्याला समसंबंध शोधायचा आहे. आणि अशी कोणती एक जोडी आहे ज्या जोडीमध्ये हा समसंबंध आपल्याला दिसून येत नाही ती जोडी आपलं आन्सर असणार आहे. तर पहा या ठिकाणी 234. तर या सर्व संख्यांची समजा आपण अंकांची बेरीज करूया. ठीक आहे. 2, 3, 4, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. तर या ठिकाणी 9 आहे का नाही. या ठिकाणी आहे 24. ठीक आहे. तर आता आपण गुणाकार करून पाहूया. ठीक आहे. 2 गुणिले 3 गुणिले 4 या ठिकाणी आपण केलं. ठीक आहे. 42 6 आणि 6 चौक 24 म्हणजे या ठिकाणी 24 येतं. यानंतर पहा 563 या ठिकाणी आपण गुणाकार करू. 5 गुणिले 6 बरोबर 30 आणि 30 त्रिक 90 म्हणजे बरोबर आहे. यानंतर 825 8 गुणिले 2 16 16 पंचे 80 या ठिकाणी तीनही अंकांचा आपण गुणाकार केला उत्तर आलं 80. म्हणजेच आता या ठिकाणी पहा 6 गुणिले 3 6 त्रिक 18 आणि 18 त्रिक या ठिकाणी काय यायला पाहिजे 54 यायला पाहिजे. तर या ठिकाणी काय आलं आहे 58 आलेलं आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर काय असणार आहे हा चुकीचा या ठिकाणी पर्याय आहे. आपला आन्सर असणार आहे ऑप्शन डी. तर आता आपण प्रश्न क्रमांक 11 पासून अक्षरांच्या वर्गीकरणावरील महत्त्वाचे प्रश्न पाहूया. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी 4 या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत ABZ BCY CDX आणि EFU. या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे की असे 3 घटक किंवा 3 ऑप्शन्स कोणकोणते आहेत ज्याच्यामध्ये साम्य आहे परंतु चौथा एक ऑप्शन असणार आहे ज्याच्यामध्ये ते साम्य नसणार आहे. तर पहा या ठिकाणी आपण व्यवस्थित जर या ठिकाणी अक्षरं पाहिली तर कुठल्या पदामध्ये कुठल्याही 3 पदामध्ये एक रिलेशन बनतं आहे परंतु एखादं पद जे चौथं पद असणार आहे ते वेगळं असणार आहे. तर पहा या ठिकाणी लॉजिक कसं लावायचं आहे तर या ठिकाणी पहिलं अक्षर आहे A. यानंतर पहिलं अक्षर आहे या ठिकाणी B आहे. यानंतर घटकाचं पहिलं अक्षर आहे C आणि या ठिकाणी पहा घटकाचं पहिलं अक्षर आहे E. ठीक आहे. तर या ठिकाणी रिलेशन लावत असताना आपण काय करायचं आहे तर पहा A पासून B पर्यंत रिलेशन लावायचं. A नंतर काय आलं B. B नंतर काय आलं C. C नंतर काय येणार D. परंतु या ठिकाणी D आलं आहे का तर D आलेलं नाही. तर या ठिकाणी D हा पर्याय वेगळा आहे त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे D येणार आहे हे आपण म्हणू शकतो. परंतु आपण बाकीच्या अक्षरांचं देखील या ठिकाणी चेक करून घेऊया. ठीक आहे. पहा आता चेक करत असताना आपण काय करायचं आहे पहा पहिला घटक आहे ABZ त्याच्यामधलं मी दुसरं अक्षर या ठिकाणी घेतलं. ठीक आहे. B. B नंतर काय आलं C आलं. C नंतर काय आलं D आलं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एक लय बनतो आहे. D नंतर काय यायला पाहिजे E यायला पाहिजे परंतु या ठिकाणी F आलं आहे. म्हणजे परत एकदा आपल्या लक्षात आलं की ऑप्शन D जो आहे तो चुकीचा आहे विसंगत असणार आहे. यानंतर आपण तिसरा अक्षर देखील चेक करू शकतो. तर या ठिकाणी पहा Z आहे. झेडच्या आधीचा अक्षर कोणता आहे Y.
वायच्या आधीचा अक्षर कोणता आहे एक्स, एक्सच्या आधीचा अक्षर कोणता असलं पाहिजे तर या ठिकाणी डब्ल्यू यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी डब्ल्यू आलेलं नाही. त्याच्यामुळं आपलं आन्सर जे आहे ते काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. अशा प्रकारे आपण लॉजिकने चेक करायचं आहे. या ठिकाणी जे घटक आहेत त्या घटकांचा पहिलं अक्षर आपण घेतलं, नंतर दुसऱ्या घटकाचं म्हणजे ऑप्शन बीचं पहिलं अक्षर घेतलं, ऑप्शन सीचं पण पहिलं अक्षर घेतलं आणि ऑप्शन डीचं पण पहिलं अक्षर घेतलं. अशा प्रकारे आपण पहिल्या जे पदं आहेत, समजा या ठिकाणी 3 पदं दिलेली आहेत ए बी झेड, यानंतर बी सी वाय, अशा प्रकारे 3-3चा गट केलेला आहे. तर आपण चेक करताना काय करायचं आहे, पहिल्या घटकाचा संबंध हे दुसऱ्या ऑप्शनमधील पहिल्याच घटकाशी आपल्याला लावायचा आहे. अशा प्रकारे आपण लॉजिक यूज केलं आणि आपलं आन्सर काय आलेलं आहे EFU, ऑप्शन डी हे आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न 12वा AYMMKKLN. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, अक्षरांच्या जागी या ठिकाणी आपण नंबर्स लिहून घ्यायचे. एचा नंबर आहे 1 आणि वायचा नंबर आहे 25. यानंतर यमचा नंबर किती आहे पहा, 13वा नंबर आहे यमचा आणि दुसऱ्या यमचा देखील या ठिकाणी 13 नंबर. यानंतर के या ठिकाणी पहा, केचा नंबर किती आहे 11 आणि दुसऱ्या केचा देखील 11. यानंतर यलचा नंबर आहे 12 आणि यनचा नंबर आहे 14. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी लॉजिक कोणतं आपण या ठिकाणी लावू शकतो, तर 1 अधिक 25 बरोबर या ठिकाणी बेरीज येते यांची 26. या ठिकाणी 13 अधिक 13 या ठिकाणी देखील 26 बेरीज येते. यानंतर 11 अधिक 11 या ठिकाणी किती 22 बेरीज येत आहे. यानंतर 12 अधिक 14 या ठिकाणी बेरीज किती येते तर 26 येते. पहा या ठिकाणी अक्षरांच्या नंबर्सची बेरीज या ठिकाणी 26 येत आहे, परंतु ऑप्शन जो सी आहे त्याची बेरीज किती येते 22. त्यामुळं आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सी KK. चला प्रश्न क्रमांक 13 LNP FHJ DFH आणि TVW असा प्रश्न आहे. TCSने आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर पहा याच्यामध्ये आपण कोणतं लॉजिक यूज करू शकतो, तर आपल्याला वर्णमाला आपल्याला काय सांगितलं होतं, गेल्या आपल्याला काय करायचं एक्झाममध्ये वर्णमाला लिहून घ्यायचे. आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लगेच वर्णमाला लिहून घ्या, ए पासून झेडपर्यंत लिहा. ठीक आहे, लिहिण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली होती. लिहिण्याची जी पद्धत आहे ती अशा प्रकारे ABC अशा प्रकारे लिहित जायचं आहे आणि लिहित कुठपर्यंत लिहायचं आहे आपल्याला, तर इथं आपल्याला कितीपर्यंत लिहायचं आहे यमपर्यंत लिहायचं आहे. त्यानंतर खाली यायचं यन लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर लिहित जात झेड कुठं आलं पाहिजे या ठिकाणी एच्या खाली आलं पाहिजे. अशा प्रकारेच तुम्हाला ABCD त्या ठिकाणी ए पासून झेडपर्यंत लिहायचे आहे आणि त्यानंतर त्याखाली काय करायचे नंबर्स द्यायचे आहेत. तर आता लगेच तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे नंबर्स लिहून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहा तुम्हाला काही साम्य दिसते का, या ठिकाणी यल आहे पहा, यल नंतर काय येतं यम नंतर काय येतं यन. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी यल नंतर एक लेटर सोडून लगेच काय आलं यन आलं. त्यानंतर यन नंतर काय येतं ओ नंतर काय येतं पी, म्हणजे यन नंतर एक लेटर सोडलं. ठीक आहे, एक लेटर सोडलं की या ठिकाणी पुढचं लेटर आलेलं आहे LNP, यांचं रिलेशन आपल्याला समजलं. यानंतर यफ नंतर काय येतं जी सोडून दिलं आलं काय एच नंतर काय आय सोडून दिलं आलं जे, म्हणजे एक अक्षर सोडून परत एकदा या ठिकाणी FHJ आलेलं आहे. नंतर DF आणि H पहा, या ठिकाणी डी नंतर काय येतं ई सोडून दिलं एफ आलं. एफ नंतर काय येतं जी सोडलं या ठिकाणी एच आलं. म्हणजे या ठिकाणी पहा पहिले जे 3 पर्याय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक रिलेशन भेटलेलं आहे की यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी यल नंतर एक लेटर सोडलं एन आलं, एन नंतर एक लेटर सोडलं पी आलं. ऑप्शन बीमध्ये एफ नंतर एक लेटर सोडलं एच आलं, एच नंतर एक लेटर सोडलं जे आलं. ऑप्शन सीमध्ये डी नंतर एक लेटर सोडलं एफ आलं आणि एफ नंतर एक लेटर सोडून एच आलेलं आहे. परंतु ऑप्शन डीमध्ये पहा टी नंतर एक लेटर सोडून व्ही येतं का, तर नाही येत. त्यानंतर पहा या ठिकाणी डब्ल्यू आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हा जो पॅटर्न आहे तो चुकीचा आहे. ऑप्शन डी या ठिकाणी वेगळा असणार आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर काय असणार आहे, या ठिकाणी ऑप्शन डी आहे तो काय आहे चुकीचा. म्हणजेच आपला आन्सर काय आहे TVW हे आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 GHJ KMO QSU आणि CEG याच्यामध्ये वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. TCS PYQ आहे. तर या ठिकाणी लॉजिक कोणतं यूज केलं, थोडंसं वेगळं लॉजिक या ठिकाणी असणार आहे. यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सोडवाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे देखील लॉजिक आपण एक्झाममध्ये यूज करू शकतो. अशा प्रकारे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यानंतर मी तुम्हाला याचं लॉजिक सांगणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला प्रयोग करण्यासारखं किंवा नवीन काही शिकण्यासारखं जास्त काही नसतं, परंतु आपल्याला याआधीच्या वर्षी एक्झाममध्ये कोणकोणत्या लॉजिकवर प्रश्न विचारले आहेत ते देखील माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न मी या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. इथून पुढचे जे काही लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये जे काही कन्सेप्च्युअल गोष्टी असतील, शिकण्यासारख्या आणखीन गोष्टी असतील त्या देखील आपण पाहणार आहोत. परंतु या लेक्चरमध्ये किंवा या प्रकारच्या टॉपिकमध्ये आपल्याला फक्त लॉजिक कोणतं यूज केलेलं आहे, सगळ्या गोष्टी लॉजिकनी सोडवायच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये काही कोणी लॉजिक शिकवू शकत नाही. परंतु याआधीच्या वर्षी एक्झाममध्ये जे प्रश्न आले, ज्या लॉजिकवर प्रश्न आले
ते जर आपल्याला समजलं तर इथून पुढे ते प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात आणि आपल्याला एक नवीन लॉजिक देखील एक्झामसाठी भेटू शकतं. तर पहा लॉजिक या ठिकाणी कोणतं यूज केलेलं आहे थोडासा विचार करा. तर या ठिकाणी लॉजिकचं मी तुम्हाला आन्सर सांगतो. तर पहा या ठिकाणी GHJ KMO QSU आणि CEG याच्यामध्ये पहा TCSनी एक्सप्लेनेशन काय याचं दिलेलं आहे. तर पहा या ठिकाणी GHJ हे याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मी आन्सर सांगतो. आता तुम्ही प्रयत्न करा की याच्यामध्ये GHJ हे आन्सर कसं आले असेल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, 30 सेकंद विचार करा की GHJ हे आन्सर कसं आलं. तर पहा या ठिकाणी लॉजिक काय आहे. तर KMO याच्यामध्ये O काय आहे, स्वर आहे. QSU याच्यामध्ये U काय आहे, स्वर आहे. CEG याच्यामध्ये E काय आहे, स्वर आहे. परंतु ऑप्शन ए GHJ याच्यामध्ये कोणताही स्वर नाही, त्याच्यामुळं याचा आन्सर काय आहे, ऑप्शन ए आहे. पहा अशा प्रकारे देखील TCS प्रश्न विचारू शकतं. त्याच्यामुळं आपण जसं जेव्हा आपण एखादी नंबर सिरीज सोडवतो तेव्हा आपण संयुक्त संख्या, मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या याच्यावर आधारित गेस लावण्याचा प्रयत्न करत असतो. तशा प्रकारे TCSनी या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेलं आहे की या ठिकाणी स्वर जे आहेत ते कोणत्या पर्यायामध्ये नाहीत. हा प्रश्न इथून पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. आन्सर आहे ऑप्शन ए GHJ, कारण या पर्यायामध्ये कोणतेही स्वर नाहीत. बाकीच्या सर्व पर्यायामध्ये एक एक स्वर होता. त्याच्यामुळं आन्सर आहे ऑप्शन ए. प्रश्न 15वा QRS XYZ STU MLN. तर या ठिकाणी पहा आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर पहा QRS एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत, यानंतर XYZ एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत, STU एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत. परंतु MLN या ठिकाणी एकानंतर एक येत नाहीत. त्याच्यामुळं आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी MLN. प्रश्न 16वा ABDC EFHG JKML STWV. पहा या ठिकाणी आपण क्रम पाहू शकतो. ABDC ABCD असतं तर काय केलं या ठिकाणी Cच्या जागी या ठिकाणी D लिहिलेलं आहे, Dच्या जागी C लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी थोडासा फक्त बदल केलेला आहे. तर ABCD आहे तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ABDC लिहिलं आहे. यानंतर EFHG पहा EFGH असं असतं, Gच्या जागी H लिहिलं, Hच्या जागी G लिहिलं. यानंतर JKML JKLM असं असतं. ठीक आहे, क्रम असा आहे. परंतु या ठिकाणी लिहिलं काय आहे, ML, म्हणजे आपल्याला पहिल्या 3 पदामध्ये साम्य भेटलेला आहे. पहा क्रमाने येणारे अक्षर आहेत, परंतु शेवटचे 2 अक्षर आहेत त्यांचा क्रम बदलून या ठिकाणी पहिल्या 3ही पर्यायामध्ये लिहिलेलं आहे. ABCD असतं, या ठिकाणी कसं लिहिलं आहे ABDC. EFHG असं लिहिलेलं आहे. तर कसं असतं EFGH असं आपण या ठिकाणी क्रमाने म्हणतो. परंतु या ठिकाणी Hच्या जागी G आणि Gच्या जागी H लिहिलेलं आहे. यानंतर JKML या ठिकाणी आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय केलं आहे JKLM पाहिजे होतं. Lच्या जागी M लिहिलं, Mच्या जागी L लिहिलं. आता ऑप्शन डीमध्ये पहा या ठिकाणी दिलेलं आहे STWU. तर या ठिकाणी STUV असं आपण क्रमाने म्हणतो. परंतु या ठिकाणी पर्याय कसा पाहिजे होता आपल्याला STVU असा पाहिजे होता. पहा यूच्या जागी V लिहायचं आणि Vच्या जागी U लिहायचं, जसं आपण पहिल्या 3 घटकामध्ये केलं होतं. तर आपल्याला STVU असा पर्याय पाहिजे होता, परंतु तो इथं नाही. त्याच्यामुळं आपलं आन्सर येणार आहे या ठिकाणी ऑप्शन डी STWU हे पद वेगळं आहे. प्रश्न 17वा BCD QRS WXY KMN. तर या ठिकाणी पहा जेव्हा आपण प्रश्न वाचला तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की BCD एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत, QRS एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत, WXY एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत, KMN या ठिकाणी K नंतर काय येतं L आणि त्यानंतर काय येतं M. म्हणजे असा या ठिकाणी ऑप्शन असता तर तो बरोबर राहिला असता, परंतु या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये KMN दिलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी चुकीचं आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. प्रश्न 18वा IIOO UU आणि EE या ठिकाणी दिलेला आहे. तर यापैकी वेगळा पर्याय कोणता हे तुम्ही शोधायचं आहे. तर पहा या ठिकाणी जर आपण स्वरांचा विचार केला तर AEIOU हे स्वर आहेत. तर पहा 4ही पर्यायामध्ये या ठिकाणी स्वर दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण स्वर आणि व्यंजन याच्या बेसिसवर पर्याय वेगळा करू शकत या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे पहा दुसरं कोणतं लॉजिक या ठिकाणी असणार आहे का, तर या ठिकाणी लॉजिक कोणतं यूज केलं ते मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो. तर पहा I तर या ठिकाणी I आहे, O आहे, U आहे आणि या ठिकाणी काय आहे तर EE आहे. तर पहा या ठिकाणी I त्यानंतर काय लिहिलेलं आहे, समजा या ठिकाणी समजा एक आरसा असला, त्याची प्रतिमा कशी तयार होणार आहे, अशीच होणार आहे. ठीक आहे, आयची प्रतिमा आयप्रमाणेच दिसते. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणता बदल होत नाही. समजा या ठिकाणी O आहे, मध्ये एक आरसा आहे, त्याची प्रतिमा कशी होते तर त्याची प्रतिमा अशीच होणार आहे. त्यानंतर U आहे, पहा
यू. त्याच्यामध्ये समजा एक आरसा आहे तर त्याची प्रतिमा कशी होते तर अशीच होते. परंतु या ठिकाणी पहा समजा ई आहे तर त्याची प्रतिमा कशी होते, ईची प्रतिमा जशाच तशी होत नाही तर अशा प्रकारे उलटी प्रतिमा तयार होते. त्याच्यामुळं आपलं आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. आरशातील प्रतिमा वेगळं असल्यामुळं आपलं ऑप्शन काय येणार आहे तर ऑप्शन डी हे आपलं आन्सर होणार आहे. तर अशा प्रकारे आरशातील प्रतिमेवर देखील प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. इथून पुढं आपण आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा याच्यावर सेपरेट चॅप्टरवर आपण लेक्चर पाहणार आहोत. त्याच्यामुळं त्या विषयावर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही, तो चॅप्टर देखील आपण कव्हर करणार आहोत. परंतु लेटरमध्ये किंवा अक्षरांच्या वर्गीकरणामध्ये अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळं अक्षरं आणि त्यांच्या प्रतिमा आरशामध्ये कशा दिसतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पहा आय या ठिकाणी आय दिलेला आहे, त्याची प्रतिमा परत तीच येणार आहे. म्हणजे पहिलं लेटर म्हणजे अक्षर आहे, दुसरं लेटर म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये दोन्ही लेटर सारखेच दिलेले आहेत. ई दिलं परंतु दुसरं लेटर जे ई पाहिजे होतं या ठिकाणी ते उलटे लिहायला पाहिजे होतं, त्याची प्रतिमा द्यायला पाहिजे होती, ती त्यांनी या ठिकाणी दिलेली नाही. त्याच्यामुळं आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी ई. प्रश्न क्रमांक 19 AZ EV GT आणि BD. तर या ठिकाणी आपण एपासून झेडपर्यंत अक्षरं व त्यांना नंबर्स दिले होते ते आपण एकदा पाहून घेऊया, त्यानंतर आपल्याला याचं रिलेशन समजून येणार आहे. तर आपण एपासून झेडपर्यंत या ठिकाणी वर्णमाला लिहून घेतलेली आहे. पहा एपासून झेडपर्यंत आपण नंबर्स दिलेले होते, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलेले आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 मी लिहून घेतलेला आहे AZ EV GT आणि BD. तर पहा ए आहे त्याच्या अपोजिट काय येते या ठिकाणी झेड येते, ठीक आहे. त्यानंतर ई आहे, ईच्या अपोजिट काय येते या ठिकाणी व्ही येताना आपण पाहतोय. यानंतर जीच्या अपोजिट काय आहे टी आहे, बरोबर. परंतु बी आणि डी यांच्यामध्ये हे रिलेशन आपल्याला दिसत नाही, त्यामुळं आपला आन्सर येणार आहे BD. तर अपोजिट या ठिकाणी दिलेले जे लेटर्स आहेत ते आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. त्यासाठी ट्रिक्स या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. तर अपोजिट लेटर्सवर एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19चा आन्सर काय आलं, ऑप्शन डी BD हे आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 ACE BDF CEG EFH. या ठिकाणी पहा जर आपण लेटर्समध्ये जर रिलेशन पाहिलं तर या ठिकाणी काय आहे ए नंतर त्याच्यामध्ये काय केलं 2 ॲड केलं, ठीक आहे. म्हणजे पुढचं लेटर घेतलं, त्यानंतर बी आणि सी, या ठिकाणी सी आलं. यानंतर सी नंतर कोणतं लेटर येतं डी येतं, डी नंतर कोणतं येतं ई येतं. म्हणजे सी प्लस या ठिकाणी काय केलेलं आहे 2 केलेलं आहे, तेव्हा काय येतं या ठिकाणी ई आलेलं आहे. अशा प्रकारे पहा रिलेशन कोणकोणत्या इतर घटकामध्ये आहे. तर BDF याच्यामध्ये पण हे रिलेशन आहे का, तर बी नंतर काय येतं सी नंतर काय येतं डी, ठीक आहे. म्हणजे बरोबर या ठिकाणी डी आलेलं आहे. आता डी नंतर काय येतं ई नंतर काय येतं एफ, म्हणजे या ठिकाणी एफ आलेलं आहे, ठीक आहे. या ठिकाणी पहिल्या घटकामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये जे रिलेशन लेटर्समध्ये आहे तेच रिलेशन दुसऱ्या ऑप्शनमध्ये BD आणि एफ यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं आता आपण चेक करूया की CEG याच्यामध्ये ते रिलेशन आहे का. CEGमध्ये पहा सी नंतर कोणतं लेटर येतं डी नंतर काय येतं ई या ठिकाणी आलेलं आहे. ई नंतर काय येतं एफ नंतर काय येतं जी या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी पहा ऑप्शन डीमध्ये ई नंतर काय येतं एफ नंतर काय येतं जी आणि जी नंतर काय येतं एच. म्हणजे ई नंतर या ठिकाणी एक लेटर सोडून आपण पुढचं लेटर घ्यायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे ई नंतर एफ घेतलेलं आहे लगेच. त्याच्यामुळं आपलं आन्सर जे आहे ते ऑप्शन डी येणार आहे EFH. अशा प्रकारे पहिल्या 3 घटकामध्ये आपण रिलेशन शोधलं, ते रिलेशन चौथ्या ऑप्शनमध्ये नव्हतं, त्याच्यामुळं आपलं आन्सर काय येणार आहे EFH. यानंतर आपण सुरुवात करतो शब्दांच्या वर्गीकरणाला. खूप सोपा चॅप्टर आहे, एक्झाममध्ये थोडा कमी विचारला जातो, परंतु आपल्या जनरल नॉलेजच्या आधारावर आपण हे प्रश्न अगदी 5 ते 10 सेकंदात सोडवू शकतो. महत्त्वाचा चॅप्टर आहे, एक्झाममध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण आता पाहूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 आहे गुलाब, झेंडू, कमळ आणि पेरू यामधील वेगळा घटक आपल्याला शोधायचा आहे. तर पहा गुलाब, झेंडू, कमळ हे काय आहेत फुलं आहेत, पेरू काय आहे फळ आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन डी पेरू. यानंतर प्रश्न 22वा पाहूया पुणे, मुंबई, गुजरात, बेंगलोर. या ठिकाणी पहा पुणे शहर आहे, मुंबई शहर आहे, बेंगलोर देखील काय आहे शहर आहे, परंतु गुजरात काय आहे राज्य आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर काय येईल गुजरात येणार आहे. त्यानंतर प्रश्न 23वा मूग, वाटाणे, हरभरा आणि मका. या ठिकाणी पहा मूग काय आहे कडधान्य आहे, वाटाणे काय आहे कडधान्य आहे, हरभरा काय आहे कडधान्य आहे, त्याच्यामुळं याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन डी मका हे प्रश्न क्रमांक 23चा आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपण एक वेगळा घटक शोधायचा आहे. प्रश्न 24वा दुःख, चिंता, विवंचना आणि काळजी. या ठिकाणी पहा
जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर चिंता, विवंचना आणि काळजी हे कसे शब्द आहेत? समानार्थी शब्द आहेत. आणि दुःख हा वेगळा घटक होतो, त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे? दुःख येणार आहे. तर वर्गीकरणाचा हा जो भाग आहे शब्दांचं वर्गीकरण, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? समानार्थी शब्द किंवा 8वी स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये दिलेले समानार्थी विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांसाठी एक शब्द, अशा प्रकारे आपण जे काही मराठी विषयाचं किंवा जे आपलं शब्दसंग्रहाचं नॉलेज आहे ते जास्त असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपल्या जनरल नॉलेजच्या आधारावर आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. आता प्रश्न क्रमांक 25 पहा. भानू, अर्क, विधू आणि मित्र. भानू म्हणजे काय? तर सूर्य. अर्क म्हणजे काय? तर सूर्य. विधू म्हणजे काय? तर या ठिकाणी चंद्र. विधू म्हणजे काय? चंद्र. त्यानंतर मित्र म्हणजे काय? मित्र चंद्राचा समानार्थी शब्द आहे की सूर्याचा? हे माहिती होण्यासाठी आपल्याला एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द पाठ करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचे? सर्वात बेसिक रेफरन्स म्हणजे 8वी स्कॉलरशिप, 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचं पुस्तक तुम्ही पहिले रीड करायचे. नंतर मार्केटमध्ये येणारे तुमचं जे कोणतं पुस्तक असेल मराठी विषयाचं ते तुम्ही रेफर करायचं आहे. परंतु या ठिकाणी मित्र हा जो शब्द आहे तो सूर्याचा समानार्थी शब्द आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे? ऑप्शन सी, विधू हे आपलं आन्सर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 26. गंगा, कृष्णा, भीमा, गोदावरी. तर या ठिकाणी पहा, कृष्णा, भीमा, गोदावरी या महाराष्ट्रातील नद्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. परंतु गंगा नदीचा उगम जो आहे तो उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे. त्याच्यामुळं याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए, गंगा असणार आहे. तर पहा, या ठिकाणी नद्यांच्या उगमावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. नद्यांचा उगम आपल्याला पाठ असला पाहिजे, म्हणजे जनरल नॉलेजचा संबंध या बुद्धिमत्तेच्या घटकाशी या ठिकाणी येतो. त्याच्यामुळे आपलं जी के असतं त्या जी केमध्ये आपल्याला वेगवेगळे जे घटक आहेत त्याच्यावर आधारित, कोणत्याही घटकावर आधारित यामध्ये प्रश्न विचारला जातो. TCSच्या किंवा IBPSच्या एक्झाममध्ये शक्यतो जे शब्दांचं वर्गीकरण आहे त्याच्यावर कमी प्रश्न येतात आणि संख्यांचं आणि अक्षरांचं जे वर्गीकरण आहे, म्हणजे संख्यामाला आणि अक्षरमाला हा जो टॉपिक आपण याआधी शिकलो त्याचा जास्त उपयोग करून आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न सोडवायचे आहेत किंवा त्या प्रकारचेच प्रश्न एक्झाममध्ये याआधीच्या वर्षी जास्तीत जास्त विचारलेले आहेत. या घटकावर थोडे कमी प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 27. या ठिकाणी तूप, या ठिकाणी काय करायचं? तेल आपण घेऊया. ठीक आहे. तेल हा पहिला ऑप्शन. लोणी, दही आणि ताक. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, तेल जे आहे ते सोडून बाकी लोणी, दही, ताक हे तिन्ही घटक जे आहेत ते कशापासून बनतात? तर दुधापासून बनतात. त्याच्यामुळं याचा आन्सर या ठिकाणी काय असणार आहे? तेल हे असणार आहे. यानंतर प्रश्न 28. ग्रॅम, मीटर, क्विंटल आणि किलो. तर पहा, ग्रॅम, त्यानंतर क्विंटल आणि किलो ही कशाची एकक आहेत? तर हे वजन मोजण्याची एकक आहेत. पहा, ग्रॅम आपण काय करतो? वजन मोजण्याचं एकक आहे. त्यानंतर क्विंटल हे देखील आपण वजन मोजण्यासाठी, आणि किलो देखील आपण काय करतो? वजनाचं एकक म्हणून यूज करतो. तर मीटर जे आहे ते लांबीचं एकक आहे, त्यामुळे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन बी, मीटर. यानंतर प्रश्न 29. तोंड, जीभ, पाय आणि डोके. तर पहा, शरीराचे सर्व अवयव आहेत, परंतु यामध्ये आपण पाहू शकतो ऑप्शन बी जो आहे जीभ हे आपला आन्सर असणार आहे. कारण जीभ काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. अगदी बेसिक माहितीवर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. जीभ काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे आणि बाकी सर्व शरीराचे भाग आहेत. यानंतर प्रश्न 30. जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट. आता याच्यामध्ये वेगळा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, जुलैमध्ये किती दिवस असतात? जुलैमध्ये 31 दिवस असतात. सप्टेंबरमध्ये किती दिवस असतात? सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. ऑक्टोबरमध्ये किती दिवस असतात? 31. आणि ऑगस्टमध्ये किती दिवस असतात? तर 31. पहा, या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे ऑप्शन बी, सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात आणि बाकी सर्व पर्यायामधील जे महिने दिलेले आहेत त्याच्यामध्ये 31 दिवस असतात. अशा प्रकारे अगदी बेसिक माहितीवर प्रश्न शब्दांचं वर्गीकरण या घटकावर आपल्याला विचारला जातो. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.